नव्याने मेकअप शिकताय, मेकअपचं मही माहित नाहीये, मेकअप कसा करायचा आहे, कुठल्या प्रोडक्ट नंतर कुठलं प्रोडक्ट यूज करायचं आहे, कन्सिलर आधी लावायचं आहे की प्रायमर आधी लावायचं आहे की फाउंडेशन लावायचं आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कुठलं प्रोडक्ट लावल्यानंतर कुठलं प्रोडक्ट लावायचं आहे। चला तर मग या व्हिडिओला कनेक्ट राहा। स्टार्ट। हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्यांचं नाव आहे पल्लवीज मराठी ब्लॉग। आणि फ्रेंड्स, आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या फ्रेंड्सला अजिबातच मेकअप करता येत नाहीये, कुठलं प्रोडक्ट लावल्यानंतर कुठलं प्रोडक्ट यूज करायचं तेही माहित नाहीये, आणि ह्या प्रोडक्टचं नॉलेजही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। आणि चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। पण त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या कमेंट्समध्ये तुमचं नाव द्यायला विसरू नका, कारण आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत आपण त्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पेशली त्यांचं नाव घेऊन थँक्यू म्हणतो, त्यासाठी तुमचं नाव लिहायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे। फेस का क्लीन करायचा आहे, कारण आपल्या फेसवरती डस्ट असते, त्यानंतर आपलं ऑइल सिक्रेशन झालेलं असतं, घाम आलेला असतो, आणि ह्या अशाच फेसवरती जर आपण मेकअप केला तर आपला मेकअप ग्रे पडू शकतो, मेकअपला क्रॅक जाऊ शकतो। त्यासाठी फेस वॉश केल्यानंतरही आपल्याला ह्या वेट वाइप्सनी आपलं फेस क्लीन करून घ्यायचं आहे। हे डॉक्टर रेशलचे वेट वाइप्स आहेत। मी इथे माझा फेस क्लीन करून घेतलेला, फेस वॉश केलेला आहे, आणि त्यानंतर या वाइप्सनी मी आता फेस क्लीन करून घेणार आहे। मी इथे वेट वाइप्सनी पूर्ण फेस क्लीन करून घेतलेला आहे। त्यानंतर मी हे बायोटिकचं टोनर मारून घेणार आहे। टोनर हे कशासाठी मारायचं आहे, जे आपले फेसवरती जे ओपन पोर्स वगैरे जे असतात ते मिनिमाइज होतात त्या टोनरमुळे, जेणेकरून त्यामध्ये ओपन पोर्स मधून ऑइल सिक्रेशन किंवा घाम वगैरे जास्त बाहेर येणार नाही। काही टाइमसाठी तो ओपन पोर्स मिनिमाइज होतील। टोनर मारल्यानंतर हे ड्राय करून घ्यायचं आहे। टोनर मारायच्या आधी तुम्ही आईस क्यूबनी पण मसाज करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्या फेसवरती जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात। तुम्ही बघू शकता हा माझा फेस ड्राय झालेला आहे। त्यानंतर आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर। मी हे मॉइश्चरायझर यूज करते कारण माझी स्किन आहे कॉम्बिनेशन स्किन, त्यामुळे मी हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल यूज करत आहे। आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हे निव्हियाचं पण सॉफ्ट मॉइश्चरायझर जे आहे ते पण खूप बेस्ट आहे। आणि ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन साठी हे पॉन्ड्सचं छान आहे। बरेच जणांना प्रश्न पडतो की मॉइश्चरायझर का यूज करतात, तर टोनर मारल्यामुळे आपली स्किन थोडी ड्राय होते आणि त्या स्किनला हायड्रेशन साठी आपण मॉइश्चरायझरचा यूज करतो। त्यानंतर लिप्स वरती हा मी हिमालयाचा जो लिप बाम आहे तो लावणार आहे। लिप्सला पण चांगलं मॉइश्चराइज करून घ्यायचं आहे। जेणेकरून आपली लिपस्टिक वगैरे खूप छान पद्धतीने लागते आणि लिप्स पण चांगले सॉफ्ट होतात। टोनर मारल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 सेकंद पूर्ण ड्राय होईपर्यंत थांबायचे, त्यानंतरच मॉइश्चरायझर यूज करायचे। आणि मॉइश्चरायझर लावल्यावर थोडंसं हाताने मसाज करून त्यानंतरच आपल्याला प्रायमर यूज करायचे।
जर तुम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल, उन्हात जायचं असेल, लग्न कार्य इकडे तिकडे जायचं असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन पण लावायचे. पण आता मला बाहेर कुठेच जायचं नाहीये, मी घरातच थांबणार आहे, तर त्यासाठी मी इथे आपलं सनस्क्रीन स्किप करत आहे. आणि आता त्यानंतर आपण हे रिकोडचं माझ्याकडे प्रायमर आहे ते यूज करणार आहोत. हे मॅट फिनिशिंग प्रायमर आहे, तुम्ही बघू शकता. प्रायमर हे जिथे जिथे आपले ओपन पोर्स आहेत तिथे तिथे जास्त यूज करायचं आहे. माझ्या इथे जास्त ओपन पोर्स आहेत, नोज वरती आहेत, लिप्सच्या वरती आहेत, चीन वरती आहेत. प्रायमर हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज लावायचं आहे, जेणेकरून जे आपले ओपन पोर्स असतात त्याच्यामध्ये ते प्रायमर चांगलं जाऊन बसतं. आणि मग बाकी फेसवर लावून घ्यायचं आहे. प्रायमर लावल्यामुळे काय होतं, आपला जो बेस आहे तो अगदी सेटल बसतो, आपला मेकअप ग्रे पडत नाही, मेकअपला क्रॅक जात नाही. आता आपण यूज करणार आहोत कलर करेक्टर. कलर करेक्टर मी इथे फॉरएव्हर 52चं वापरतीये, कारण तुम्हाला जिथे जिथे तुमच्या फेस वरती स्पॉट्स दिसत आहेत, त्यानंतर अंडर आय सर्कल्स आहेत, तिथे तिथे तुम्ही हे कलर करेक्टर लावून ते हाईड करू शकता. तर बघू शकता माझ्या डोळ्याच्या खाली पण खूप सर्कल्स आहेत आणि इथे लिप्सच्या खाली इथे पण स्पॉट्स आहेत. नोजच्या साईडला पण लावून घ्यायचं आहे, लिप्सच्या साईडला पण लावून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा इथे पण असतात, तुम्हाला जिथे जिथे आहेत तिथे तिथे तुम्ही ते कव्हर करू शकता. डॅब डॅब करून हे असं स्किन मध्ये स्मज करून घेत आहे. बघू शकता बऱ्यापैकी हे डाग हाईड झालेले आहेत. आणि त्यानंतर मी हे यूज करणार आहे PACचं HD फाउंडेशन. याचा शेड आहे 1.3. माझ्या स्किन टोन नुसार 1.3 शेड घेणार आहे मी इथे. ब्युटी ब्लेंडर आहे, ते असं ड्राय यूज करायचं नाहीये, ते पाण्यामध्ये आधी असं डिप करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची साईज अगदी मोठी होत आहे. पाण्यात टाकल्यानंतर पूर्ण पाणी जे पाण्याने भरल्यानंतर ते पाणी पूर्ण सोक करून घ्यायचं आहे. हे सोक करताना सुद्धा तुम्ही या पद्धतीने सोक करा, जेणेकरून तुमचे नेल्स वगैरे याच्यामध्ये जाणार नाहीत आणि तुमचं ब्युटी ब्लेंडर हे फाटणार नाही. त्यानंतर मी हे फाउंडेशन लावून घेत आहे. नंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे.
इथे बघू शकता फाउंडेशन मी चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही ह्या ब्लेंडरनी तुमचं नेक पण कव्हर करायचे आहे, इयर पण कव्हर करायचं आहे, जेणेकरून तुमच्या नेक मध्ये, इयर मध्ये आणि फेस मध्ये डिफरन्स नाही दिसला पाहिजे। त्यानंतर आपण हे कन्सिलर यूज करणार आहोत, जे आपल्याला आपले पॉइंट हायलाइट करायचे आहेत, त्याच्यासाठी आपण कन्सिलर यूज करणार आहोत। मी कन्सिलर हे फॉरएव्हर 52 चं घेतलेलं आहे। शेड नंबर आहे COV001। हे तुम्ही नोज वर, आईच्या खाली, कन्सिलर लावल्यानंतर लगेच ब्लेंड करायचे, कारण ते फाउंडेशन पेक्षा थिक असतं। लावून घ्यायचंय, कारण मी डोळ्यावर जास्त कन्सिलर नाही लावते, कारण मला आय शॅडो काही खूप डार्क वगैरे करायचा नाहीये। लॉरा मर्शियाची टीएल पावडर आहे, ही मी इथे मेकअप लॉक करण्यासाठी यूज करणार आहे। कॉम्पॅक्ट पावडर शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त यूज नाही करायचं, जेणेकरून आपल्या मेकअपला क्रॅक जाण्याचे चान्सेस असतात। इथे लूज पावडरनेच मेकअप लॉक करायचा आहे। प्रोडक्ट घेताना असं घेऊन डायरेक्टली यूज नाही करायचं, जेणेकरून आपल्या मेकअपवर पॅचेस दिसतील। हे प्रोडक्ट आधी घ्यायचं आहे आपल्या स्पंजवर, इथे असं हँड्सवर रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतर ते हे करायचं, डॅप डॅप मोशन मध्ये लावून घ्यायचं आहे। तर जे आपल्या आईच्या खाली ज्या क्रीज लाईन वगैरे जे पडतात, त्यांना आधी व्यवस्थित वरती बघून असं ब्लेंड करून घ्यायचं आहे। आणि मग हे असं डॅप डॅप करून ते लॉक करून घ्यायचे आहे। लॉक करून घ्यायचं। कॉम्पॅक्ट पावडरने काय होतं, आपल्या मेकअपला फिनिशिंग येते आणि लूज पावडरने आपला मेकअप लॉक होतो। मेकअप केल्यानंतर बऱ्याच वेळा खाज वगैरे येते, तर त्यासाठी डायरेक्टली नेल्सने वगैरे खाजायचं नाहीये। जेव्हा तुम्हाला खाज येईल त्यावेळेस डॅब डॅब करून ते खाज आपली हे करायची। त्यानंतर आपण आयब्रो डिफायनिंग करणार आहोत। आयब्रो डिफाइन साठी आपण जे PACचं आयब्रो जेल डिफायनर आहे ते यूज करणार आहोत। माझं PACचं आयब्रो जेल डिफायनर यूज करताना हे खाली पडून फुटलेलं आहे, त्यामुळे ते प्रोडक्ट मी या डब्बीमध्ये ठेवलेलं आहे। खूप छान आयब्रो डिफायनर आहे। हे प्रोडक्ट घ्यायचे, नेल्स वरती असं अप्लाय करायचे, डायरेक्टली असं रिमूव्ह करायचे आपल्या नेल्स वरती आणि त्यानंतरच आपल्या आयब्रो डिफाइन करायचे आहे। आयब्रो डिफाइन करताना लक्षात ठेवायचं आहे की आयब्रो डिफाइन ह्या इथून करायच्या नाहीयेत, आपल्याला मिडल पासून आयब्रो डिफाइन करायच्या आहेत। आणि हे आयब्रो डिफायनर जे आहे आपलं ब्राऊन कलरचं आहे। तुम्ही जर ब्लॅक कलरचं आयब्रो डिफायनर वापरलं तर ते तुमच्या आयब्रोज जे आहेत ते आर्टिफिशियल दिसतील, त्यासाठी तुम्हाला ब्राऊन कलरचंच आयब्रो डिफायनर यूज करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने डिफाइन करत आहे। मिडल पासून घ्यायचे आहेत
ज्यांच्या आयब्रो छोट्या आहेत तुम्ही त्यांना थोडासा आकार देऊन मोठेही करू शकतो आणि खालच्या साईडने राहिलेल्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही असा आकार देऊन घेऊ शकता। आणि फ्रंट साईडला तुम्ही अशा उभ्या पद्धतीने हे डिफाइन करायचं आहे। त्यानंतर या स्पुली ब्रशने तुम्हाला असं ब्रश फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे आयब्रोज ही नॅचरल दिसेल। बघू शकता तुम्ही। करून झालेला आहे। मी हा जो ब्रश यूज केलेले हे बेलीचे ब्रश आहेत। माझ्याकडे ब्रश किट आहे पूर्ण ही, त्यातलाच हा आयब्रो डिफायनिंगचा ब्रश आहे। मी आय शॅडो साठी हे प्रिटी ऑल सेटचं जे आय शॅडो पॅलेट आहे ते यूज केलेलं आहे। खूप युजफुल आहे। यामध्ये तुम्हाला सिमर्स मिळतील, त्यानंतर सगळ्या प्रकारचे आय शॅडोचे कलर्स मिळतील। इथे तुम्हाला कॉन्टोरिंग पावडर आहे, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हायलाइटर सुद्धा आहे, इथे बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे ब्लशर पावडर आहे यामध्ये, आणि इथे हे गोल्डन कलरचे सिमर्स वगैरे आहे। तर मला अगदी नॅचरल आय शॅडो आवडतं, फार डार्क आय शॅडो असे आवडत नाहीयेत। तर मी इथे हे ब्राऊन कलरचा आय शॅडो घेणार आहे। आय शॅडो घेताना ब्रश असा डीप करायचा आहे, तो असा गोल फिरवायचा आहे आणि प्रोडक्ट घेऊन डायरेक्ट अप्लाय नाही करायचं। प्रोडक्ट हे डस्ट आउट करायचं आहे आधी, आणि त्यानंतरच तुमच्या आईज वरती ब्रशने यूज करायचं आहे, जेणेकरून तुमचं प्रोडक्ट हे जास्त क्वांटिटी मध्ये लागणार नाही। तुम्हाला प्रोडक्ट केव्हाही कमी लागलेलं चांगलं, जेणेकरून आपल्याला आणखी प्रोडक्ट घेऊन तुम्हाला पाहिजे तसं यूज करू शकता। पण एकदम प्रोडक्ट घेतलं डायरेक्ट अप्लाय केलं, जास्त झालं तर त्याला कमी करायला फार प्रॉब्लेम येतात। तेही कसं रिमूव्ह करायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेलच। ब्लशर जास्त झालं ते कसं रिमूव्ह करायचं, आय शॅडो जास्त झालं ते कसं रिमूव्ह करायचं। हा पण ब्रश बेलीचाच आहे। बेलीची ब्रशची जी किट आहे त्याच्यात जवळपास 30 ब्रश येतात। तुम्ही बघू शकता आता सेम आय शॅडो दिसत आहे। त्यानंतर मी इथे गोल्डन कलरचं सिमर यूज करणार आहे आय शॅडो वरती। त्यानंतर मी यूज करणार आहे ब्लशर। ब्लशर हे या आय शॅडो पॅलेट मधलंच यूज करणार आहे। ब्लशर घेतल्यानंतर ब्रश वरून डायरेक्टली अप्लाय करायचं नाहीये, ते असं आधी हातावर रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतर स्माइल करून ब्लशर यूज करायचं आहे। तोच ब्रश नोज वरती हे करायचा आहे।
बरेच जणांना कॉन्टोरिंग करता येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पाऊट करायला लावायचं आहे. आधी पाऊट केल्यानंतर जिथून आपला खड्डा स्टार्ट होतो त्याच्यावरती आपल्याला ह्या इयरच्या इकडे असं कॉन्टोरिंग करत जायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली कॉन्टोरिंग झालेली आहे. इथे याच ब्रशने आपण नोज कॉन्टोरिंग पण करून घेणार आहोत. ब्रशला असं पकडायचं या पद्धतीने. आयब्रोज पासून कॉन्टोरिंग करायचे आहे आपल्याला. नोज कॉन्टोरिंग साठी तुम्हाला सेपरेट छोटासा ब्रश पण मिळतो, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नसल्यामुळे मी याने सध्या काम करणार आहे. बघू शकता किती शार्पनेस दिसत आहे. नोज कॉन्टोरिंग आपली झालेली आहे. ज्यांना डबल चिन वगैरे आहे त्यांनी इथे पण कॉन्टोरिंग केल्यानंतर जी डबल चिन आहे ती आपली हाईड होते. मला आहे डबल चिन, तर मी इथे पण कॉन्टोरिंग करून घेणार आहे. खालच्या साईडने कॉन्टोरिंग करायचं आहे तुम्हाला. ज्यांचं फोरहेड मोठं असतं त्यांनी सुद्धा कॉन्टोरिंग करायची आहे. इथे माझं फोरहेड मीडियम आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला कॉन्टोरिंग करून दाखवत आहे. फोरहेडला कॉन्टोरिंग करताना वरच्या दिशेने कॉन्टोरिंग करायचे आहे. नोजला कॉन्टोरिंग करताना खालच्या इकडच्या दिशेने कॉन्टोरिंग करायची आहे. आणि चीकला कॉन्टोरिंग करताना तुम्ही या दिशेने वरच्या दिशेने कॉन्टोरिंग करायची आहे. आणि हे डबल चिनला खालच्या दिशेने कॉन्टोरिंग करायची आहे. त्यानंतर इथे मी यूज करणार आहे हे रिकोडचं काजळ आहे. खूप छान क्वालिटी आहे याची. वॉटरप्रूफ काजळ आहे हे. काजळ लावल्यानंतर आपण इथे हे लायनर यूज करणार आहोत. लायनर हे स्विच ब्युटीचं लायनर आहे. खूप छान लायनर आहे. लायनर लावताना आपल्याला मिडल पासून स्टार्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकता. ज्यांना विंग्स हव्या आहेत त्यांनी डोळे ओपन करून शेवटच्या भागापासून अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर असं मिडल पर्यंत ज्यांना जास्त विंग्स हवी आहे त्यांनी विंग्स काढू शकता. मला फार ब्रॉड लायनर आवडत नाही, त्याच्यामुळे मी या पद्धतीनेच लायनर लावलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे विंग्स काढून घेतलेले आहेत.
त्यानंतर आपण इथे मस्कारा यूज करणार आहोत. हा आहे मेबलिनचा मस्कारा. बऱ्याच जणांना मस्कारा लावायला प्रॉब्लेम येतो. मस्कारा लावताना असं लावायला गेल्यानंतर एकतर डोळ्याच्या खाली लागतो किंवा डोळ्याच्या वरती लागतो. त्यासाठी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे. समोर बघायचं आहे आणि आधी असा अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि मग समोर बघून असा मस्कारा ठेवून असं तुम्हाला वरच्या दिशेने थोडंसं वर जे हे लॅशेस आहेत त्याला पण असं छान असा मस्कारा लावून घ्यायचा आहे खालच्या साईडने पण. मी लिपस्टिक लावण्यासाठी इथे ब्रश यूज करणार आहे आणि माझ्याकडे लिपस्टिक आहे ही स्विच ब्युटीची लिपस्टिक आहे. याच्यामध्ये जवळपास 10 कलर आहेत आणि मला लिपस्टिकचा शेड हा न्यूडच आवडतो. त्यामुळे मी न्यूड शेड मध्येच लिपस्टिक लावणार आहे. मला खूप डार्क शेड आवडत नाहीये. पण हा तुमच्यासाठी सांगतेय की जर तुम्ही आयशॅडो डार्क केला असेल तर लिपस्टिक लाईट लावा आणि लिपस्टिक डार्क लावा. आणि लिपस्टिक तुम्हाला डार्क लावायची असेल तर तुमचा आयशॅडो हे लाईटच असायला हवं. लिपस्टिक लावताना बरे तुम्हाला लिप्स वरती असं क्रॉस करून घ्यायचं आहे. बघू शकता असं. त्यानंतर लिप्सच्या या डायरेक्शनने तुम्हाला आकार द्यायचा आहे. तुम्ही हे लिप्स लायनर पेन्सिलनेही आकार देऊ शकता. बघू शकता. आपण यूज करणार आहोत हे युरोप गर्लचं मेकअप फिक्सर. हे चांगलं शेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपला हा पूर्ण फेस मेकअप रेडी आहे.